नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळासनेर येथील एका सराईत मोटरसायकल चोरट्याला 10 मोटरसायकलींसह अटक केली आहे. पोलिसांनी गमदास उर्फ गमा देवराम भिल या सराईत चोरट्याला बेड्या ठोकत त्याच्याकडून 3,25,000 रुपये किमतीच्या चोरीच्या 10 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथून दीपक नंदू वंजारी यांची चोरी गेलेली हिरो कंपनीची मोटरसायकल आणि इतर गुन्ह्यांचा तपास करत असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पळासनेर परिसरातून गमदासला ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली केली. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे. LCB आमचे PI श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमला खात्रीशीर माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती शिरपूर तालुक्याच्या हद्दीमध्ये एक राहणारा आरोपी आहे ज्याचं नाव आहे गमदास उर्फ गमा देवराव भिल याच्याकडून एकूण 10 मोटरसायकल्स त्या ठिकाणी सीज करण्यात आलेले आहेत. त्या 10 मोटरसायकलपैकी जवळपास एक त्याच्यामध्ये यामाची चांगली मोठी गाडी आहे आणि प्लस इतर 10 एकूण 9 अशा पद्धतीने एकूण 3,25,000 रुपयाचा मुद्देमाल आहे. आणि याच्यामध्ये काही ठिकाणी पोलीस स्टेशन्सला बहुतांश याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. जिथं गुन्हे दाखल नाही आहेत त्याच्यामध्ये पण त्याची इतर माहिती घेण्याचं काम सुरू आहे. आमचं सर्व नागरिकांना देखील आव्हान आहे की या निमित्तानं जर कोणाच्या आपल्या मोटरसायकल्स ज्या चोरीच्या आहेत त्या जर का त्या ठिकाणी याच्यामध्ये असतील तर त्याची देखील शहानिशा करायची आहे. त्या संदर्भात आपण पोलिसांशी संपर्क साधायचा आहे. बाकी या चांगल्या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक LCB आणि त्यांची सर्व टीम यांचा मी कौतुक करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.